इकडचं बंद केलं तरी पण प्रॉब्लेम आहे. बंद कर, हां सगळे दारं उघडे ठेवून कसे चालेल? हां काही दारं बंद करावीच लागतात. आता पाणी इकडचं इकडे काय येत नाही सांगा, वैज्ञानिक कारण सांगा. हां एअर प्रेशर. बर एअर प्रेशर काय करतं? म्हणजे इकडची हवा आहे ती त्याला येऊ देत नाही बाहेर. हां मग साध्या बाटल्या आहेत, काय विशेष काय नाही, तुम्ही पण बनवू शकाल असं साधं उपकरण आहे. या 2 बाटल्या मी एका आपला जो पेन असतो ना, त्या खराब झालेल्या पेनचं जे वरची जी बॉडी असते त्याने मी त्या एकमेकाला जोडलेलं आहे आणि ते हवा बंद करून टाकलेलं आहे. म्हणजे मार्कर पेन आहे. याला जर मी सांगितलं ना खाली जात तरच तो खाली जातो, नाहीतर तो खाली जात नाही. आता जात म्हणतं खाली जातं तो खाली जाणार, बरोबर. आता मी त्याला उलटं केलं, आहे तिथेच थांबणार. मी त्याला सांगितलं खाली जात तर तो खाली जाणार. हां काय सांग बरोबर, तुझं निरीक्षण चांगलं आहे. खेचतो म्हणजे मी नाही काम काय करतो मी. खेचल्यामुळे काय होतं सांगा? त्याच्यामुळे मी ते दाबून धरलंय. सर्व दिशांनी सारखाच पारेषित होतो म्हणजे काय? ज्यावेळेस मी हा दाब टाकतो आणि ज्यावेळेस हे छिद्र जर सारखेच असतील तर सर्व दिशांनी त्याच्या ज्या उडणाऱ्या ज्या चिळकंड्या आहेत त्या सर्व दिशांनी सारख्याच आहेत. पाहिजे असं काही नाही, तुम्ही साधा दगड, वांग, बटाटा काही पण बांधू शकता. आता बघा मी काय करतोय, काय होतंय? हां आता बघा काय होतंय. आता मी आता पण असंच फिरवतोय ना. हां नाही हात आहे तिथेच आहेत. हां आणि आता काय होतंय? आता बघा हां काय 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 बोल बोल बोल. हां ठराविक टायमिंग, दॅट इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. अँड वेन द फ्रिक्वेन्सी ऑफ बोथ, म्हणजे माझ्या फिरवण्याची फ्रिक्वेन्सी आणि याची हलण्याची फ्रिक्वेन्सी ज्यावेळेस मॅच होते त्याला विज्ञानाच्या भाषेमध्ये म्हणतात रेझोनन्स किंवा सिंक्रोनायझेशन ऑफ 2 फ्रिक्वेन्सीज. अँड वेन द 2 फ्रिक्वेन्सीज मॅचेस द मॅग्नेट्यूड इज मॅक्झिमम. ज्यावेळेस शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची फ्रिक्वेन्सी मॅच होते ना त्यावेळेस यू विल गेट मॅक्झिमम अँप्लिट्यूड. दॅट इज द बेस्ट रिझल्ट. सो यू शुड ट्राय टू मॅनेज युअर और ट्यून युअर फ्रिक्वेन्सी टू मॅच विथ द टीचर्स. अँड टीचर्स शुड ऑल्सो ट्राय टू ट्यून देअर फ्रिक्वेन्सीज टू मॅच विथ द स्टुडंट. देन ओनली यू विल गेट मॅक्झिमम अँप्लिट्यूड. नमस्कार. सेवा संयोग संस्थेमार्फत आज दिनांक 13 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या टीचर ट्रेनिंगचा अगदी थोडक्यात फीडबॅक देत आहे. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने प्रेशर, फिक्सेशन, वेगवेगळ्या प्रकारचे फोर्स, साऊंड, मोशन, बरेचसे तत्व, नियम, संकल्पना या सगळ्यांवरती माननीय श्री जयंत जोशी सर यांनी उत्कृष्ट पद्धतीने प्रयोग करून दाखवलेले आहेत. अगदी छोट्या छोट्या खेळण्याच्या साहित्यातून आपण कशा पद्धतीचे प्रयोग करू शकतो